सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 5 चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये बोडीगंगा समान अनुवादू हे चरित्र आहे। ह्या चरित्रामधून तुम्हाला बोडी आणि गंगा याच्यामध्ये देवानी समानता का सांगितली हे तुम्हाला समजेल। बोडी म्हणजे काय, गंगा म्हणजे काय हेही तुम्हाला या चरित्राच्या माध्यमातून सर्व सविस्तर समजणार आहे। दुसरं चरित्र आहे भटा दुसरे अन्य व्यावृत्ती निरूपण। स्वामींनी दुसऱ्यांदा भटोबासांना अन्य व्यावृत्तीचं निरूपण केलेलं आहे। त्याचबरोबर तथा पाहले म्हणणे, भटोबास म्हणतात जी जी पाहले, हे पाहले म्हणजे काय नेमकं, भटोबास असं का म्हणतात, कोण्या प्रसंगावर म्हणतात, अशी काय घटना घडते ही आपण सविस्तर त्या चरित्रामध्ये पाहणारच आहोत। देई गावी देऊळ उद्यापनी पातळी आरोगण। डोमेग्रामचं जे स्थान आहे शिन्नस्थळीचं, त्या शिन्नस्थळीच्या स्थानापाशीच गोदावरी नदी वाहते आणि गोदावरी नदीच्या पलीकडून देगाव आहे। त्या देगाव मध्ये एक जुनं हेमाडपंथी मंदिर आहे, दगडी मंदिर आहे। तर त्या दगडी मंदिरामध्ये स्वामी पातळ टाकून म्हणजेच पत्रवाळी टाकून जेवायला बसले होते असं स्वामी सांगतात। आणि मग त्यावर उमाईसा काय म्हणतात, मग उमाईसाला काय शिक्षा पण देव करतात हे पाहण्यासारखं आहे। कारण स्वामी म्हणतात आम्ही त्या मंदिराच्या उद्यापनाला बसलो तिथे जेवायला, आणि ते मंदिर जे आहे ते मंदिर 300 वर्षापूर्वी बांधलेलं होतं। म्हणजे 300 वर्षापूर्वी स्वामीच्या काळात, बरं का, स्वामी ज्या काळात हे बोलत आहेत त्या काळामध्ये त्या मंदिराला 300 वर्ष झालेली होते बांधून, आणि स्वामी तेच म्हणत आहेत की आम्ही 300 वर्षापूर्वी इथे जेवायला आलो होतो। आणि आता स्वामींनाच जवळजवळ 800 वर्ष झालेली आहेत। तर 800 आणि 300 बघा तुम्ही किती वर्ष होत आहेत, 1100 वर्ष होऊन गेले। आणि ते देगावचं मंदिर आताही जशास तसं आहे। थोडस आपल्या लोकांच्या दुर्लक्षितपणामुळे थोडस त्या मंदिरावर झाडं फुटलेली आहेत, कुठे भेगा पडलेल्या आहेत, असं झालेलं आहे। परंतु आताही सुस्थितीत ते मंदिर आहे। तर ते सविस्तर आपण चरित्र पाहणारच आहोत। नेमकं कसं प्रकरण आहे ते, स्वामी त्यांना काय शिक्षा पण करतात औसांना हे पाहणारच आहोत समोर। आणि आजच्या सत्रातील शेवटची लीळा म्हणजे सराळा गणपती अपयोप्रती कुष्ठहरणी अनुसरण कथन। या चरित्रातून तुम्हाला हे समजणार आहे की संन्यास घेणं किती महत्वाचं आहे। बरेच जण आता काही अशी खूळ उठवतात, असा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात वास्तविक मंडळीचा, की संन्यास घेण्याची काही आवश्यकता नाही, अनुसरण घेण्याची काही गरज नाही। परंतु तशा त्या अर्धवट ज्ञानी लोकांसाठी हे चरित्र आहे। स्वामी या चरित्रात स्पष्टपणे सांगतात संन्यास घ्यावाच लागतो। हे जे आताचे जे अर्धवटराव निघालेले आहेत, जे म्हणतात संन्यास घेण्याची काही गरज नाही, संन्यास घेण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी एक मोठी चपराक आहे हे स्वामींचं चरित्र म्हणजे। तर हेही चरित्र आपण सविस्तर पाहणारच आहोत। तर आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे आषाढ शुद्ध अष्टमी शनिवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 17 जुलै 2021। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, अन्य वार्तेपेक्षा निद्रा चांगली, अन्य वार्ता करण्यापेक्षा झोपलेलं बरं असं स्वामी का निरूपण करतात भक्तजनांना, कालचा हा प्रश्न होता। तर या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं हे आपण सर्व व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही हे ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञान अर्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 208। बोडी गंगा समान अनुवादू, बोडी गंगा समान आहे असा अनुवाद स्वामी करतात। बोडी कशाला म्हणतात? बोडी म्हणजे रस्त्याच्या कडेला साचलेलं एक पाण्याचं डबकं, आणि गंगा म्हणजे काय हे तर काय तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही। तर ते रस्त्याच्या कडेला साचलेलं पाण्याचं डबकं आणि गंगा या दोन्ही ठिकाणचं उदक महात्म्यासाठी समान असायला पाहिजे। त्यामध्ये
छी थू घाण चांगलं असं करायची आवश्यकता नाही असं स्वामी सांगतात. नेमका काय प्रसंग होता आणि कशामुळे स्वामी असं निरूपण करतात भक्तजनांना ते समोर पाहूया. गोसावियांसी डोमेग्रामी अवस्थान. स्वामींना डोमेग्राम येथे अवस्थान होतं. यमळार्जुना तळी आसन असे. यमळार्जुनाचं जे झाड होतं त्या यमळार्जुनाच्या झाडाच्या खाली देव बसलेले होते. तव गोसाविया पासी कहणी एक भक्ती जणे वाद करीत होते. स्वामी ज्यावेळेस त्या यमळार्जुनाच्या झाडाखाली बसलेले होते त्यावेळेसच स्वामींजवळ जे भक्तजन बसलेले होते ते वाद करत होते. कोण्या विषयावर? एक म्हणती भगीरथी उत्तम, एक म्हणती गौतमी उत्तम. एक जण म्हणायला लागलं की भगीरथ जे ऋषी होऊन गेले, हे जे भगीरथ ऋषी होते ते पहिलं राजा होते, क्षत्रिय होते आणि त्यांनी जे गंगा आणलेली आहे ते उत्तम आहे असं एक जण म्हणत होतं. आणि एक जण म्हणत होतं गौतमी उत्तम, म्हणजे गौतम ऋषींनी जे गंगा आणलेली आहे म्हणजेच गोदावरी, जे आपल्या महाराष्ट्रातून गोदावरी वाहते ती गोदावरी गौतम ऋषीने आणलेली आहे. म्हणून गोदावरीला पर्यायवाची शब्द गौतमी असं पण वापरतात. आणि जी उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदी वाहते तिला भगीरथी पण असं बोलतात, भागीरथाने आणली म्हणून. तर अशा या दोन नद्या ज्या आहेत या दोन नद्यामध्ये या भक्तजनांची होड लागली होती की नाही हे उत्तम ते उत्तम ते उत्तम असा वाद चालू झालेला होता. काही भक्तजन म्हणत आहेत भगीरथी उत्तम आहे, काही भक्तजन म्हणत आहेत गौतमी उत्तम आहे. यावरी भटी म्हणितले. यावर भट्टोबास म्हणतात आगा गौतमी उत्तम, गौतमीचे ते ब्रह्मोदक. भट्टोबास काय म्हणतात, अरे तसं काही नाही, तुम्ही असं म्हणू नका की हे श्रेष्ठ आहे ते श्रेष्ठ आहे. नेमकी कोणती नदी श्रेष्ठ आहे ते मी सांगतो तुम्हाला. भट्टोबास म्हणतात गौतमीचे ते ब्रह्मोदक आहे आणि म्हणून गौतमी उत्तम आहे. गौतमी म्हणजे गोदावरी, गोदावरीचं जे उदक म्हणजे पाणी आहे ते ब्रह्मोदक आहे. कशामुळे? कारण गौतम ऋषी हे ब्राह्मण कुळातील जन्माला आलेले होते आणि म्हणून भट्टोबासांना वाटते ब्राह्मणाने आणलेली ही नदी आहे तर ही उत्तम आहे. आणि भगीरथीचे ते क्षेत्रोदक. आणि जे भगीरथी आहे जी उत्तर भारतातील गंगा आहे ती गंगा क्षेत्रोदक म्हणजे क्षत्रियाने म्हणजे भगीरथाने आणलेली आहे. ते क्षत्रिय होते तर ते क्षेत्रोदक असल्यामुळे ते उत्तम नाही तर ब्रह्मोदक असलेली ही गोदावरी जी आहे ते उत्तम आहे असं भट्टोबास म्हणतात. आणि येतुकेनी ते उगेची राहिले. आणि एवढ्याने ते गप्प बसतात. तर मग खरंच हे भट्टोबास म्हणलेलं बरोबर आहे का? ब्राह्मणाने आणलेलं उदक श्रेष्ठ, क्षत्रियाने आणलेलं उदक हे कनिष्ठ, हे बरोबर आहे का? यावर स्वामी समोर बोलतात. यावरी सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात वानर्या तुम्ही महात्मे किंगा, तुम्हा बोडी गंगा समानाची होवावी किंगा. स्वामी वानर्याला म्हणतात अरे भले माणसं हो तुम्ही, अजूनही तुमच्या मनातला विकल्प केला नाही. तुम्ही महात्मे आहात आणि महात्म्याला बोडी म्हणजे डबक्याचं पाणी आणि गंगेचं पाणी समान असायला पाहिजे. आणि तुम्ही काय धरून बसलात की क्षत्रियाने नदी आणली ती श्रेष्ठ किंवा ब्राह्मणाने नदी आणली ती श्रेष्ठ. तुम्ही महात्मे आहात, तुम्ही कशाला या फांबल्यामध्ये पडता, तुम्ही कशाला या झंझटीमध्ये पडता? तुमच्यासाठी सर्व समान असलं पाहिजे. समानाची व्हावी किंगा म्हणतात बोडी आणि गंगा. स्वामींनी कशी तुलना केली बघा. भक्तजन भारतातील दोन मोठ्या नद्यांची तुलना करत होते आणि स्वामींनी कशी तुलना केली? गंगेचं पाणी आणि रस्त्याच्या कडेला साचलेलं पाण्याचं डबकं याची तुलना केली आणि म्हणतात की हे दोन्ही समान राहिले पाहिजे. कारण काय? तुम्ही महात्मे आहात, तुम्हाला काय घेणं देणं कोणी गंगा आणि काय केलं ते. स्वामी असं स्पष्टपणे बोलतात. परंतु काही पाठांमध्ये नागनाथ पाठ असेल किंवा दुसरे कोणते पाठ असतील त्या पाठांमध्ये थोडं वेगळं आलेलं आहे. त्या पाठामध्ये स्वामी अनुमोदन देतात भट्टोबासांच्या बोलण्याला की ब्राह्मणाने आणलेलं पाणी श्रेष्ठ आणि क्षत्रियांनी पाणी आणलेलं कनिष्ठ आहे. हे जे भट्टोबास बोलतात त्यावेळेस स्वामी म्हणतात ते तैसेची किंगा. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे पण असं बोलू नये असं म्हणतात. परंतु हे जे वाक्य स्वामींच्या मुखात घातलेलं आहे दुसऱ्या पाठांमध्ये ते संयुक्तिक नाही. स्वामी कसे म्हणू शकतात की ते तैसेची म्हणजे ब्राह्मणाने आणलेलं पाणी श्रेष्ठ आणि क्षत्रियांनी आणलेलं पाणी हे कनिष्ठ आहे असं म्हणू शकत नाहीत स्वामी. स्वामी जेने अर्थी म्हणत आहेत की तुम्ही महात्मे किंगा तुम्हा बोडी गंगा समानाची व्हावी किंगा.
एवढं स्पष्ट स्वामी सांगत आहेत की तुम्ही या झंझटमध्ये पडू नका, तुम्ही महात्मे आहात, तुम्हाला सर्व समान असायला पाहिजे. परंतु दुसऱ्या पाठामध्ये असं आलेलं आहे, तर ते जे पाठ आहेत ते पाठभेद म्हणून तसेच बाजूला राहू द्या. जर तुमच्याकडे कोणते चरित्र असतील आणि त्या चरित्रामध्ये जर तुम्हाला असं आढळलं की स्वामी असे म्हणत आहेत की भट्टोबास म्हणतात ते बरोबरच आहे, परंतु असं म्हणू नये, हे जर वाक्य तुमच्या चरित्रामध्ये तुमच्या पुस्तकामध्ये असेल तर ते वाक्य तुम्ही गाळून टाका. कारण परमेश्वर कधीही पार्शलिटी करत नाही, कधीही भेदभाव नाही करत परमेश्वर. आणि त्यामुळे परमेश्वर कधीच म्हणणार नाहीत भट्टोबासांच्या म्हणण्याला की ते बरोबर आहे तुमचं. परमेश्वर कधीच अनुमोदन देणार नाहीत भट्टोबासांच्या बोलण्याला की क्षत्रोदक जे आहे ते कनिष्ठ आणि ब्रह्मोदक आहे जे श्रेष्ठ आहे. कारण परमेश्वराच्या दृष्टिकोनात सर्व समान आहेत. आणि तसे स्वामी समोर स्पष्टपणे बोलतात पण की महात्म्याला सर्व समान असलं पाहिजे, हे अशी झंझट सोडून द्या तुम्ही, असं भट्टोबासांना स्वामी स्पष्टपणे सांगतात. तर त्यामुळे तुमच्या चरित्रामध्ये जरी असं वाक्य असेल, पाठभेदाने असं वाक्य येते कोण्या कोण्या चरित्रामध्ये, तर ते वाक्य योग्य नाही, संयुक्तिक नाही. बाकी तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं ते. नेमका स्वामींचा काय भावार्थ आहे, स्वामींचं काय म्हणणं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग तुम्हाला काय ठरवायचं, काय घ्यायचं, काय ठेवायचं ते तुम्ही तुमचं ठरवा, तुम्ही स्वतंत्र आहात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 209. भटा दुसरे अन्य व्यावृत्ती निरूपण. स्वामींनी भट्टोबासांना दुसऱ्यांदा अन्य व्यावृत्तीचं निरूपण केलेलं आहे. अन्य व्यावृत्ती या शब्दाचा अर्थ काय? सूत्रपाठामध्ये अन्य व्यावृत्ती हे प्रकरण आलेलं आहे, परंतु त्या प्रकरणाचं जे नाव आहे त्या नावाचा शब्दशः अर्थ काय ते अर्थ थोडा पाहूया आणि नंतर आपल्या चित्राला आरंभ करूया. अन्य व्यावृत्ती हा जो शब्द तयार झालेला आहे तो 2 शब्दापासून तयार झालेला आहे. 2 शब्द एकत्रित केले आणि नंतर हा अन्य व्यावृत्ती शब्द तयार झालेला आहे. 2 शब्द कोणते? अन्य हा एक शब्द वेगळा होतो. ज्यावेळेस या शब्दाचा आपण संधी विग्रह केला त्यावेळेस 2 शब्द तयार होतात. एक अन्य शब्द तयार होतो आणि एक व्यावृत्ती शब्द तयार होतो. असे 2 शब्द तयार होतात वेगळे वेगळे ज्यावेळेस संधी विग्रह केला. तर अन्य या शब्दाचा अर्थ काय? परमेश्वराच्या व्यतिरिक्त जे अन्य देवता आहेत त्या देवतांची व्यावृत्ती केलेली आहे इथे स्वामींनी. म्हणजेच त्यांची इथे प्रतिष्ठा नाही, व्यावृत्ती केलेली आहे. म्हणजे त्या देवता या जीवाला मोक्ष देऊ शकणार नाहीत, त्या देवता परमेश्वरासारख्या श्रेष्ठ नाहीत, त्या देवता जीवाला दुःखच देणारे आहेत, हे सर्व सांगणे म्हणजे त्या देवतेची व्यावृत्ती करणे आहे. तर अशा या 2 शब्दापासून अन्य व्यावृत्ती हा शब्द तयार झालेला आहे. डोमे ग्रामी अवस्थान. स्वामी कुठे आहेत? डोमे ग्रामलाच आहेत स्वामी. आणि स्वामी डोमेग्रामला असताना काय करतात? गोसावी भटोबासा ते दुसरेनी अन्य व्यावृत्ती निरूपिली. स्वामींनी भटोबासांना दुसऱ्यांदा अन्य व्यावृत्तीचं निरूपण केलेलं आहे. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात चैतन्य देवता होय परी परमेश्वरू नव्हे. स्वामी म्हणतात चैतन्य माया ही देवता आहे परंतु परमेश्वर नाही. असं बोलणं म्हणजेच व्यावृत्ती करणे आहे देवतेची. तर अशी व्यावृत्ती करत आहेत देव. चैतन्य विद्या आदि करुणी सकळा ही विद्या परामोचका बोली जाती. चैतन्य विद्या आदि करुणी म्हणजे चैतन्य विद्या मुख्य करून सकळही देवतेच्या विद्या त्या अपरा आहेत, म्हणजे श्रेष्ठ नाहीत, कनिष्ठ आहेत. अपरा म्हणजे काय? कनिष्ठ आहेत, हीन आहेत परमेश्वरापेक्षा. अमोचका बोली जाती. अमोचक म्हणजे काय? जे मोक्ष देऊ शकत नाहीत. मोचक या शब्दाचा अर्थ काय? मोक्ष देणारा. आणि अमोचक म्हणजे काय झालं तर मोक्ष न देणाऱ्या. तर अशा त्या अमोचका म्हणजे ज्या देवता मोक्ष देऊ शकत नाहीत अशा त्या देवता, त्या देवतेची व्यावृत्ती स्वामी इथे करत आहेत. ज्ञान भक्ती वैराग्य एके मोचके एके अमोचके. पुन्हा स्वामी म्हणतात ज्ञान भक्ती वैराग्य. ज्ञान म्हणजे काय? जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाची व्याख्या काय करतात आपले शास्त्रकार, आपले पक्षकार? ज्ञानाची व्याख्या काय करतात? जी गोष्ट जशी आहे तशीच माहिती करून घेणे त्यालाच ज्ञान म्हणावं.
रस्त्यामध्ये दोर पडलेला आहे तर त्याला दोरच म्हणणे, त्याला ज्ञान म्हणतात. परंतु अंधारी रात्र आहे, दोर पडलेला आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसलं नाही, तुम्ही म्हणत आहात साप आहे ते, तर त्याला ज्ञान नाही म्हणत, त्याला अन्यथा ज्ञान म्हणतात. तर ज्ञान म्हणजे काय? जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान. तुम्हाला लक्षात राहत नसेल तर एका वहीवर लिहून घ्या. जे तुम्ही वही केलेली आहे आध्यात्मिक विषयावर, तुम्ही ज्या वहीमध्ये लेखन करता, ज्या वहीमध्ये तुम्ही लिखाण करता, त्या वहीमध्ये हे तुम्ही लिहून घेऊ शकता. भक्ती म्हणजे काय? परमेश्वराला अंतःकरणामध्ये आठवणे, ध्यान करणे, ती भक्ती आहे. वैराग्य म्हणजे काय? तर बाह्य जे लोकांना दिसते, तुम्ही भिक्षा मागत आहात, तुम्ही स्थानापतीच्या ठिकाणी जात आहात, जे प्रापंचिक वासनिक मंडळी आहे ते जे काही स्थानापतीला जातात, कुठे पंगत पाणी करतात, कुठे संकल्प सोडत आहेत, कुठे झाडपूस करत आहेत कोण्या मार्गात जाऊन, तर हे जे दिसणारं कार्य आहे त्याला तुम्ही वासनिक मंडळीचं वैराग्य म्हणू शकता. आणि खरं वैराग्य कोणतं? जे संन्यास घेतलेले आहेत, जे संन्यास घेतलेले आहेत, ज्यांच्या मनामध्ये विरक्ती आलेली आहे. वैराग्याची व्याख्या काय करतात स्वामी? स्वामींच्या मुखातील व्याख्या आहे बरं काही. इहा मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. ज्या माणसाच्या मनामध्ये विरमता आलेली आहे, जे इहलोकीतील जे काही श्रेष्ठ भोग आहेत त्यावरही हा व्यक्ती विरमलेला आहे, म्हणजे त्याला ते उपभोग नकोशे वाटतात, आणि देवतापैकीचे जे फलोपभोग आहेत तेही नकोशे वाटतात, त्यावरही हा विरमलेला आहे साधक. संन्यास घेतलेला साधक जो आहे तो विरमलेला आहे, देवतापैकीच्या फळावर पण आणि इहलोकीच्या उपभोगावर पण तो विरमलेला आहे, त्याला वैरागी म्हणावं. काय म्हणतात स्वामी? इहा मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम. ही वैराग्याची व्याख्या आहे स्वामींनी केलेली. तर एके मोचके म्हणजे एक ज्ञानभक्ती वैराग्य आहे, जे मोचक आहे म्हणजे मोक्ष देणार आहे. एके अमोचके, एक ज्ञानभक्ती वैराग्य असा आहे जे अमोचक आहे, म्हणजे या जीवाला मुक्त करू शकत नाही या भवबंधनातून आणि मोक्ष देऊ शकत नाही. ते ज्ञानभक्ती वैराग्य कोणाचं आहे? ते आहे देवतेंचं. तुम्ही देवतेंची कितीही भक्ती करा, ज्ञानयुक्त भक्ती करा, ज्ञानयुक्त वैराग्य करा, देवतापैकीच तुम्हाला कधीही त्या मोक्ष देऊ शकत नाहीत. अशी व्यावृत्ती परमेश्वर इथे त्या देवतेंची करत आहेत. आणि हे लक्षात असू द्या व्यावृत्ती, कारण तुमच्या हे लक्षात असेल तरच तुम्ही देवतेपासून परावृत्त होऊन परमेश्वराची भक्ती करू शकता. नाहीतर तुम्हालाही एखाद्या वेळेस वाटू शकते, चला सर्व लोक जात आहेत त्या शेगावला, आपणही जाऊया, किंवा शिर्डीला, चला आपणही जाऊया. तर असं तुमचं होणार नाही जर तुम्ही हे स्वामींचं निरूपण लक्षात ठेवलं तर. चैतन्यादी देवतांची अमोचके, चैतन्यादी जे देवता आहेत 81 कोटी 1,10,00,000, त्या सकळ देवतेंचे जे काही अंतर्याग बहिर्याग आहेत ते अमोचके आहेत, म्हणजे तुम्हाला मुक्त करणारे नाहीत, तुम्हाला त्या कधीच मोक्ष देऊ शकत नाहीत. चैतन्य फळ आदी करुणी सकळ ही फळे च्युती म्हणते. चैतन्य फळ आदी करुणी म्हणजे चैतन्य फळ मुख्य करून सकळ ही जे काही देवतेंची फळे आहेत ते च्युती म्हणते आहेत, म्हणजे त्या फळांपासून तुमचं पतन होते, तुम्ही खाली येता पुण्याई संपल्यानंतर, त्यालाच च्युतिमंत असं बोलतात. चैतन्यापर परमेश्वर पाविजे ते अच्युत पद बोलिजे. चैतन्यापर म्हणजे चैतन्य मायेच्या पर म्हणजे पलीकडे जो असा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचं पद जर तुम्ही प्राप्त केलं तर त्याच पदाला तुम्ही अच्युत पद बोलू शकता. म्हणजे तिथून तुम्हाला कधीही परमेश्वर खाली ढकलून देणार नाही, तुमचं तिथून कधीही पतन होणार नाही. असं शाश्वत पद आहे परमेश्वराचं, असं ते अच्युत पद आहे परमेश्वराचं, जिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कधीही पुन्हा नरकात यायचं काम पडणार नाही. परमेश्वर तुम्हाला स्वतः जवळच ठेवतील आणि कधीही तुम्हाला दूर करणार नाहीत. तर अशा प्रकारे स्वामींनी इथे काय केलं लक्षात असू द्या. पहिलं अन्याची व्यावृत्ती केली, म्हणजे सकळ देवतांची व्यावृत्ती केली, काही कामाच्या नाही देवता असं सांगितलं. त्यांचं तुम्ही कितीही ध्यान करा, भक्ती करा, वैराग्य करा, त्याचं कितीही ज्ञान प्राप्त करा, ते तुम्हाला कधी मोक्ष देऊ शकत नाहीत, अशी व्यावृत्ती केली. आणि नंतर मग पराची प्रतिष्ठा केलेली आहे. म्हणजेच काय केलं? परमेश्वराची प्रतिष्ठा केली, म्हणजेच परमेश्वरच तुम्हाला उद्धरू शकतो असं स्वामींनी इथे स्पष्ट सांगितलं. म्हणजेच इथे पराची म्हणजे परमेश्वराची प्रतिष्ठा केलेली आहे.
अन्याची व्यावृत्ती केली आणि परमेश्वराची प्रतिष्ठा केलेली आहे स्वामींनी इथे या निरूपणाच्या माध्यमातून. पुढची लीळा आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक 210. तथा पाहाले म्हणणे. भटोबास स्वामींना पाहाले म्हणतात. पाहाले म्हणजे नेमकं काय, समोर पाहूया सविस्तरपणे. गोसावी डोंबेग्रामी निरूपण करीत असती. स्वामी डोंबेग्राम इथे असताना निरूपण करत होते भक्तजनांना. एक दिवशी निरूपण केले तो पाहाले. एके दिवशी निरूपण चालू होतं आणि एकदम पाहाले. म्हणजेच काय झालं तर निरूपण रात्रीचं चालू होतं. संध्याकाळचा पूजावसर झाला, स्वामींची आरोहणा झाली आणि रात्रीचं ते निरूपण चालू झालेलं आहे 7-8च्या दरम्यान. तर रात्रभर निरूपण चालूच होतं. रात्रभर निरूपण चाललं. एवढं निरूपण स्वामींनी इथे नागदेवाचार्यांना केलेलं आहे. काय निरूपण केलं रात्रभर ते काही आलेलं नाही या चरित्रामध्ये, परंतु रात्रभर निरूपण केलं म्हणजे भरपूर काही स्वामींनी निरूपण केलेलं आहे हे निश्चित आहे. आणि असं निरूपण करत असताना भटोबासांनाही समजलं नाही कधी वेळ निघून गेली, कधी रात्र संपली. आणि भटोबास म्हणतात पाहाले. जी पाहाले म्हणजे रात्र झाली त्यावेळेस बाहेरचं काही दिसत नव्हतं आणि आता दिवस निघाला आणि बाहेर पाहतात जी पाहाले म्हणजे सर्व दिसत आहे बाहेर, म्हणजे दिवस निघालेला आहे. काय आश्चर्याची गोष्ट म्हणावी. असं भटोबास म्हणतात की रात्री निरूपण चालू केलं, रात्रभर मी तुमचं निरूपण ऐकलं आणि मला समजलंही नाही वेळ कशी निघून गेली आणि दिवसही निघाला. कमाल झाली. भट बाहेर आले तो पाहाले. भटोबास बाहेर येऊन पाहतात की खरंच दिवस निघाला का, तर खरंच दिवस निघालेला असतो. भटोबास आश्चर्यचकित होतात की असं कसं झालं. रात्र निघून गेली, स्वामींनी रात्रभर निरूपण केलं, मीही ऐकलं आणि मला पण समजलं नाही, रात्र संपून गेली म्हणून. तर जी व्यक्ती जिज्ञासक असते, ज्या व्यक्तीची आवडी असते परमेश्वराच्या ज्ञानामध्ये, ब्रह्मविद्येमध्ये, त्या व्यक्तीला अशी रात्र निघून गेली तरीही कळत नाही. तर आपली पण तशी जिज्ञासा असली पाहिजे परमेश्वराच्या ज्ञानाच्या ठिकाणी. परमेश्वर तर आपल्याला भेटू शकत नाहीत, आता आपण तेवढे फार दैववान नाहीत, तर किमान आपण ब्रह्मविद्याशास्त्र तर घोकलं पाहिजे. तर तेवढी आवडी असायला पाहिजे, तर तुम्ही ते ब्रह्मविद्याशास्त्र घोकू शकता. तुम्ही सांगा भटोबासांना खरंच रात्र जागून काढण्याची काही गरज होती का. परंतु तेवढी आवडी संचरलेली होती भटोबासाच्या मनामध्ये की झोप नष्ट होऊन गेली, रात्रभर जागी राहिले. स्वामी काय निरूपण करतात, नवीन काय निरूपण करतात, आतुरता होती मनामध्ये. अशी आतुरता ब्रह्मविद्येच्या ठिकाणी असली पाहिजे, तरच ब्रह्मविद्या तुम्हाला प्राप्त होऊ शकते. तर असं हे चरित्र आश्चर्यकारक असं चरित्र आहे. मग भटोबास म्हणतात जी पाहाले, जी दिवस निघालेला आहे असं भटोबास स्वामींना म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात येथोनी तुम्हा पाहालेची बहुत. स्वामी म्हणतात भले माणसं हो, तुम्हाला फक्त दिवस निघाला त्याच आश्चर्य वाटत आहे. पुढे स्वामी पुन्हा एक आश्चर्याची गोष्ट सांगतात. पुरुषाच्या भेटी युगे जाती. जर सिद्ध साधक पुरुष आहे एखादा, तर त्याच्या भेटीसाठी युगेच्या युग निघून जातात. तेव्हा कुठे त्या सिद्ध साधकाची भेट होत असते. आणि तुम्ही ते एका रात्रीची गोष्ट करता. इकडे युगेच्या युग निघून जातात तरी सिद्ध साधक लोक लवकर भेटत नाहीत, वाट बघत उभं राहावं लागतं. भटोबासांना काय कळत नव्हतं स्वामी काय म्हणत आहेत, नेमकं कोणते सिद्ध साधक, कोण उभं होतं त्या सिद्ध साधकाच्या दर्शनासाठी आणि कसे युग निघून गेले, काही त्यांना संदर्भच लागत नव्हता. तुम्हालाही संदर्भ लागला नसेल. तर मग याच प्रसंगावर भटोबास पुन्हा प्रश्न करतात. भटी पोसिले भटोबास विचारतात ते कैसे जी, ते कसं काय बरं. सर्वज्ञ म्हणतील कहणी एकूराव पुरुषाची भेटी निघाला. कोणीतरी एक राजा होता, तो एका सिद्ध साधकाच्या भेटीला निघालेला आहे. आपला पाईक परिवार पहिरा राहाविला. सिद्ध साधकाचं ठिकाण आलं जवळ. जे काही त्या राजाचा पाईक परिवार होता, जे काही सोबत सैन्य होतं, जे काही परिवार असेल ते सर्व बाहेर उभा केलेला आहे. आपण पुढारा गेला. जिथे सिद्ध साधक आहेत ते त्यांच्या ठिकाणावर हा राजा पोहोचला. तो पुरुषाची काष्टी लागली असे. त्या पुरुषाची काष्टी लागलेली होती, म्हणजे तो पुरुष समाधीमध्ये गेला होता. काष्टी विसर्जेल मग मी नमस्कारू करीन. राजा काय म्हणतो, यांची काष्टी विसर्जिली म्हणजे समाधी भंगली की मग मी यांना दंडवत करणार, नमस्कार करणार.
मग काष्टी विसर्जली, मग काष्टी विसर्जली, मग नमस्कारू केला, मग नमस्कार केला त्या राजाने त्या सिद्ध साधकाला. अनुज्ञा पुसली, अनुज्ञा पुसली कशाची? की आता आम्ही जातो घरी, अशी अनुज्ञा पुसली. निघो बैसला, तो राजा निघायला लागलेला आहे. तेही म्हणितले के जा तू असा. तो सिद्ध साधक पुरुष म्हणतो, राजे हो, तुम्ही कुठे जात आहात? ना माझा पायकू परिवारू पहिरा उभा असे. हा सिद्ध साधक प्रश्न विचारतो आणि हा राजा उत्तर देतो. हा राजा काय म्हणतो त्या सिद्ध साधकाच्या प्रश्नावर? की माझा जो पायिक परिवार आहे तो बाहेर उभा आहे, त्यामुळे मी जात आहे. तेही म्हणितले ते हे युगची नव्हे. तो सिद्ध साधक म्हणतो, अहो, कोण्या युगामध्ये तुम्ही वावरत आहात? तुमचं युग केव्हाच निघून गेलं. तुमचा पायिक परिवार राहिला नाही, तुमचं राज्य राहिलं नाही, तुमची राजधानी राहिली नाही, काही एक राहिलं नाही. तुम्ही इथे उभे होतात त्या वेळामध्ये अक्षरशः युगच्या युग निघून गेलेले आहेत. हा प्रसंग स्वामी भटोबासांना सांगतात आणि म्हणतात की तुम्हाला तर रात्र गेली त्याचं आश्चर्य वाटत आहे. इकडे त्या सिद्ध साधकाच्या दर्शनासाठी या राजाचे युगेच्या युग निघून गेले, घरचा पायिक परिवार संपला, राज्य वैभव संपलं, सगळं युग निघून गेलं आणि तुम्ही एका रात्रीचं घेऊन बसलात. आता प्रश्न असा पडतो की या चरित्रातील जे सिद्ध साधक आहेत ते कोण आहेत? तर ते पण एक ईश्वर अवतारच आहेत, जे आपण 5 अवतार म्हणतो. मानवभाव पंथातील 5 अवतार पंचकृष्ण आपण म्हणतो, परंतु त्या 5 अवतारा व्यतिरिक्त पण ईश्वर अवतार भरपूर झालेले आहेत. कारण परमेश्वराचं काम मोठं आहे. जीवधरणाचं, एवढी मोठी सृष्टी जीवधरणासाठी तयार केली. आणि मग तुम्हीच विचार करा, परमेश्वराने फक्त 5च अवतार धरले असतील का? नाही, खूप अवतार आहेत. फक्त आपल्याला जे माहिती आहेत ते फक्त हे 5 अवतार आहेत, बाकी या व्यतिरिक्त खूप आहेत. तर या 5 अवताराच्या व्यतिरिक्त ह्या चरित्रातील जे अवतार आहे, जे सिद्ध साधक आहे, ज्या सिद्ध साधकाच्या दर्शनाला तो राजा गेलेला आहे, तो सिद्ध साधक म्हणजे पण ते एक ईश्वर अवतारच होते. आणि म्हणून त्या राजालाही कळालं नाही, युगच्या युग निघून गेले तरी पण, कारण ते ईश्वर अवतार होते आणि ईश्वर अवताराची इच्छा होती तशी, आणि म्हणून या राजाला कळालं नाही युग निघून गेले तरी. हे त्या सामर्थ्याचे कार्य होते. त्या राजाला ईश्वर अवताराकडून देहविद्या किंवा देहविद्येची स्थिती झाली असावी असं काही पाठांमध्ये आलेलं आहे, असं काही महानुभाव म्हणतात. किंवा चैतन्य विद्येची स्थिती झाली असावी असंही म्हणतात. म्हणून अनेक युग गेली असताही त्या राजाला माहीत पडले नाही की किती युग निघून गेले, किती वेळ गेली. पण अडचण इथे एक येते की तिन्ही दातृत्व दृष्टीद्वारे होतात आणि ईश्वराची काष्टी लागली. या चरित्रामध्ये आपण पाहिलं की ईश्वराने काष्टी लावलेली आहे, समाधी लावलेली आहे आणि त्यांनी आपले नेत्र पण उघडलेले नाहीत. ते जे सिद्ध साधक आहेत ते डोळे लावून बसलेले आहेत. मग दृष्टीद्वारे तर दान वर्तन नाही तिथं त्या देहविद्येचं किंवा जे काही त्यांना चैतन्य विद्येची स्थिती झाली वगैरे असं जे आलेलं आहे पाठभेदामध्ये, तसं होण्यासाठी दृष्टी तर उघडली नाही. मग आता झालं काय नेमकं? ना एकतर अपवाद म्हणून असं दातृत्व देवाने केलं असावं असं म्हणता येईल, किंवा अन्यत्रीच्या मापातून जडांतून जे काही सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचं इथे दातृत्व देवाने केलेलं आहे आणि त्याची स्थिती दिलेली आहे असं आपण म्हणू शकतो. तेने करूनच त्या राजाचे जे वळीत पळीत, म्हणजे डोक्याचे केस पांढरे झाले नाही, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या नाही, युगच्या युग निघून गेले, परंतु हा जागच्या जागी आहे, जशाच तसा आहे, म्हातारा पण झाला नाही, काहीच नाही. वळीत म्हणजे काय? चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे. ज्याप्रमाणे माणसाचं वय वाढत जाते त्या प्रमाणात चेहऱ्यावर सुरकुत्या पण पडतात, त्याला वळीत म्हणतात. आणि पळीत म्हणजे काय? केस पिकणे, त्याला पळीत असं बोलतात. तर या राजाचे केस पण पिकले नाही आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पण पडल्या नाही, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की परमेश्वराकडूनच त्याला तिथे काहीतरी दातृत्व झालेलं आहे आणि म्हणून युगच्या युग गेले तरी पण तो तिथेच थांबून होता. तर प्रश्न असा पडतो, परमेश्वर तिथे एकाच ठिकाणी असे युगच्या युग जाईपर्यंत तिथेच बसून का होते? ह्यामागचं कारण असं आहे, जिथे ते परमेश्वर अवतार बसले होते तिथे जडत्वीचा जीव संपादलेला होता. एक कणवेचा जीव होता, त्याला जडत्वाच्या नरकामध्ये देवतेने टाकलं होतं, परंतु त्या जीवाची कणव एवढी जबरदस्त होती की अक्षरशः तुम्ही विचार करा, एका जीवाचं दुःख थांबवण्यासाठी अक्षरशः परमेश्वराने एक अवतार घेतला आणि जिथे ते जीव आहे, दुःख भोगत आहे जडत्वामध्ये, तिथे जाऊन देव बसले. आणि सिद्धांत असा आहे, जिथे परमेश्वर बसले त्या ठिकाणी कोणतीही देवता कोण्याही प्रकारचं कोण्याही जीवाला दुःख भोगू शकत नाही. आणि तिथे तर जडत्वीचा जीव आहे आणि जडत्वीचा जीव इकडून तिकडे हलू शकत नाही, कारण तो जडत्वामध्ये आहे. जडत्व म्हणजे काय?
दगडा धोंड्यामध्ये परमाणूमध्ये एका जीवाला घालतात आणि त्याला भयंकर असे दुःख भोगवतात देवता. आणि त्याच परमाणूवर त्या दगडावर देव बसलेले आहेत, परमेश्वर अवतार बसलेले आहेत. तर तिथे ते देवता दुःख देऊ शकत नव्हती त्या जीवाला. त्या जीवाने कणव तशी जोडली होती. आणि माऊली पण बघा देवाचं की त्या जीवाने कणव जोडलेली आहे. म्हणून अक्षरशः परमेश्वराने एक स्पेशल अवतार त्या जीवासाठी धारण केला आणि देव तिथे जाऊन बसलेले आहेत. त्याचं जडत्व संपेपर्यंत देव तिथेच बसले होते. ते काळ मर्यादा संपेपर्यंत देव तिथेच बसले होते. आणि त्या जीवाला किंचितही दुःख होऊ दिलं नाही देवाने. आणि काळ मर्यादा संपली की देवतेला तिथून ते काढावं लागलं त्या जीवाला. तर परमेश्वर एवढी दया मया करतात या जीवावर. या चरित्रातून तुम्हाला लक्षात आलं असेल. तर मला पुन्हा हेच सांगायचं की एकनिष्ठतेने परमेश्वराची भक्ती करा. बघा परमेश्वर किती या जीवाची कणव करतात. आणि एका जीवासाठी परमेश्वराने साक्षात अवतार धारण केला आणि त्याचं दुःख तिथे थांबवलेलं आहे. खूप महत्वपूर्ण चरित्र आहे हे. स्मरणात असू द्या की परमेश्वर या जीवासाठी काय एक करू शकत नाही. उत्तरार्ध लीळा क्रमांक 211. देई गावी देव उद्यापणी पातळी आरोगण. देगावच्या ठिकाणी एक मंदिर होतं. त्या मंदिराच्या उद्यापनाच्या वेळेला स्वामी तिथे पत्रवाळी टाकून जेवायला बसले होते. हे स्वामी सांगतात. गोसावी असी उद्याचा पूजा सुरू झाला. यानंतर गोसावी देई गावासी विहरणाभिषेक केले. स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. मग स्वामी देगावला गेलेले आहेत विहरणाला. ते देवळी असी गोसावी असी आसन झाले. ज्या देवळामध्ये देव पत्रवाळी टाकून जेवायला बसले होते त्या मंदिराच्या उद्यापनाच्या कार्यक्रमात ज्यावेळेस ते तिथे बसले होते जेवायला त्याच मंदिरात स्वामी गेलेले आहेत. आसन झाले. सर्वज्ञ म्हणितले जय या देवळाचे उद्यापन केले तर हे येथ पातळी घालून जय बिले. स्वामी म्हणतात ज्यावेळेस या मंदिराचं उद्यापन झालं होतं, उद्घाटन झालं होतं, त्यावेळेस आम्ही इथे या कार्यक्रमामध्ये पातळी घालून म्हणजे पत्रवाळी टाकून जेवायला बसलो होतो. असे गोसावी औसा पुढा सांगितले. असे स्वामी औसा समोर बोलतात. मग औसी गुरुवासी पुसले. लगेच औसा जाऊन त्या पुजाऱ्याला विचारतात, हाय रे या देवळासी कितीसे वरिखा झाली. औसांचं बोलणं कसं होतं पुरुषासारखं. आणि म्हणून म्हणतात औसा, हाय रे या देवळाला किती वर्ष झालेली आहेत. आई झालीसे 3. तो पुजारी म्हणतो आई झालीसे 3. किती झाली. से म्हणजे 100. किती 100 तर 3 म्हणजे 300 वर्ष या मंदिराच्या उद्यापनाला झालेली आहेत. मग गोसावी ते थोडी विजय केले. मग स्वामी तिथून निघून जातात. औसी म्हणू लागली 5-7 वरिखाचा पुरुष रे. मग औसा म्हणायला लागले, अहो आमचे स्वामी म्हणजे 5-7 वरिखाचे पुरुष रे. म्हणजे 500 वर्षाचे आहेत आमचे स्वामी. आमच्या स्वामींचं वय किती आहे 500 वर्ष अशी औसा म्हणायला लागली. आणि पाठभेदाने असं आलेलं आहे 300 गुरुवे सांगितली दोन्ही औसी आपली घातली. गुरुवानं 300 वर्ष सांगितले होते आणि औसाने त्याच्यामध्ये 200 वर्ष स्वतःचे टाकले आणि मग म्हणते 500 वर्ष झाले आमच्या स्वामींना. किंवा पाठभेद दुसरा एक आलेला आहे की 500 गुरुवे सांगितली दोन्ही औसी घातली. म्हणजे 500 वर्ष सांगितले कुणी त्या पुजाऱ्याने सांगितले की या मंदिराला 500 वर्ष झाले आणि त्याच्यामध्ये 200 औसाने टाकले. आणि म्हणत आहे आमचे स्वामी 700 वर्षाचे आहेत. तर असा पाठभेद आलेला आहे. ऐसे म्हणती तो कोणटावरी आली असं म्हणत म्हणत कोपऱ्यावर आली त्या मंदिराच्या. मग गोसावी तेथ उभे राहिले. मग स्वामी तिथे उभे राहतात. सर्वज्ञ म्हणते ऐसे न म्हणजे की नाही का. स्वामी म्हणतात नाही का असं म्हणू नये. लोक डांकुली वाय तरी आपणे अशी अविधी होय. लोकांनी जर डांकुली वाहिली, तुमची थट्टा केली किंवा तुमचा उपहास केला तर आपणे अशी अविधी होय तर तुम्हाला अविधी होणार. कारण हे अशी थट्टा मस्करी किंवा उपहास करण्यासाठी कारणीभूत तुम्ही ठरत आहात आणि म्हणून तुम्हालाच दोष लागेल तो. मग ती योगीची राहिली. मग औसा गप्प बसतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 212. सराळा गणपती अपयो प्रति कुष्ठहरणी अनुसरण कथन. सराळा इथे गणपत अपयो प्रति स्वामी कुष्ठहरणाच्या संदर्भामध्ये अनुसरण कथन करतात. गोसावी सराळ्यासी विजय केले. स्वामी सराळ्याला गेले. नरसिंहाचा देवळी पट्टी शाळेवरी पंचरात्री अवस्थान झाले. सराळा या गावामध्ये नरसिंहाचं देऊळ होतं आणि त्या नरसिंहाच्या देऊळाच्या पट्टी शाळेवर स्वामी 5 रात्र राहिलेले आहेत. मग एक उदी गणपती अपयोग गोसावी अशी उपहारा लागी विनिविले. मग एके दिवशी गणपत अपयोग स्वामींना विनंती करतात जेवणासाठी की आमच्या घरी तुम्ही या आणि आमच्या उपहाराचा स्वीकार करा. मग त्याचा आवारी गोसावी अशी मर्दना झाली. स्वामी गणपत अपयोगच्या आवारामध्ये गेले म्हणजे घरी गेले. तिथे स्वामींना मर्दना झाली म्हणजे चांगलं उठणं लावून तेल लावून मालिश झाली. मादणे झाले, आंघोळी झाली.
पूजा अवसर झाला, स्वामींचा पूजा अवसरही तिथेच झाला. आरोग्य झाली, स्वामींची आरोग्यही तिथे झाली. गुळा झाला, विडा झाला, स्वामींनी तिथे गुळा केला आणि विडाही घेतलेला आहे. मग तेही गोसावी आते विनिविले. मग त्यांनी स्वामींना विनंती केली, जी माझे कुष्ठ गोसावी धाडावे. या गणपत आपयोंना कुष्ठ लागलेलं होतं, कुष्ठरोग होता आणि म्हणून हे गणपत आपयो स्वामींना विनंती करतात की जी कुष्ठ धाडावे, मला जे कुष्ठ झालेला आहे हा रोग गेला पाहिजे. सर्वज्ञ मिथिले येथ अनुसरामा धाडी जेल. स्वामी म्हणतात, तुम्हाला जर खरंच वाटत असेल तुमचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला पाहिजे तर तुम्हाला आमच्या ठिकाणी अनुसरण घ्यावं लागणार आहे. मगच आम्ही तुमचं जे कुष्ठ आहे ते पूर्णपणे नष्ट करू. जी गोसावी ऐसेची धाडीची तरी काही नवचे. गणपत आपयो पण हुशार होते. गणपत आपयो काय म्हणतात, जी तुम्ही एवढे मोठे परमेश्वर अवतार आहात, तुमच्याकडून अशक्य कोणतीही गोष्ट नाही, मग तुम्ही मला अनुसरण घेण्यासाठी कशाला भाग पाडता, कशाला अनुसरण घ्या म्हणता. ऐसेची धाडी तरी काय नव्हते. तुमच्या मनात आलंच आणि तुम्हाला वाटलं की संन्यास न घेताच याचं कुष्ठ नष्ट करावं, तर हे होऊ शकते. जाणार नाही का? नक्कीच जाईल. माझं कुष्ठ काही जाणार नाही का? स्वामींची इच्छा असल्यावर अनुसरण न घेता पण ते जाईल. तर मग असंच तुम्ही माझं कुष्ठ का धाडत नाही, का नष्ट करत नाहीत, मला या बिमारीपासून का मुक्त करत नाहीत अनुसरण न घेता. सर्वज्ञ म्हणते स्वामी म्हणतात, ते येथची खावणी किंगा. स्वामी सरळ एका वाक्यात उत्तर देतात की ते येथीची खावणी म्हणजे ते आमची प्रवृत्ती आहे, आमची इच्छा आहे ती. आणि तुम्ही सांगा, एखाद्या व्यक्ती म्हणत असेल की आमची इच्छा आहे, हे काम केलं तर मी तुमचं काम करणार. आता या उत्तरावर तुम्ही पुन्हा प्रश्न विचारू शकता का? इच्छा आहे त्याची. तसंच परमेश्वर इथे म्हणत आहेत, स्वामी म्हणत आहेत की आमची इच्छा आहे की प्रत्येक जीवानं आमच्या ठिकाणी अनुसरण घ्यावं, तरच आम्ही त्यांना रोगापासून मुक्त करू. जी मी अमरी आणि राख सेवितेने काही होईल. मग हा गणपत आपयो असं नाही म्हणत की ठीक आहे, मला रोगापासून मुक्तता पाहिजे, मी तुमच्या ठिकाणी अनुसरण घेतो, असं नाही म्हणत. तर औषधोपचार विचारतो. काय म्हणतो हा? अमरी आणि राख. अमरी म्हणजे काय? जो अमरवेल असतो, झाडांवर असतो बघा, एकदम अशी लांब काडी असते, झाडावर अशी टाकली ती की आपोआप वाढत राहते, तिला जमिनीत मुळ्या जाव्यात असं काही नाही, ती परावलंबी आहे. दुसऱ्या झाडांचा जे काही आहार आहे तो आहार ती घेत असते. तिला जे काही आवश्यक जीवन तत्व आहे, त्या अमरवेलला जे काही आवश्यक जीवनसत्व आहेत, ती जीवनसत्व त्या झाडापासून घेते, ज्या झाडावरती आहे. तिला त्या अमरवेलला जमिनीत मुळे असाव्यातच असं काही नाही, तुम्ही झाडावर टाकला तरी पण ती वाढत राहते. तर अशी ती अमरी म्हणजेच अमरवेल आणि राख मी सेवन करतो म्हणजे खात असतो किंवा लावत असतील अंगावर, ते त्यांचं त्यांना माहित. सेवन करतो म्हणजे काय, तर आपल्याला असं म्हणावं लागेल की ते खातच होते. ते अमरवेल कुटून त्याचा रस काढून तिच्यात थोडी राख मिक्स करून असं काही खात असतील, त्यांचं त्यांना माहिती पद्धत काय होती ती. तर त्याने काही होईल म्हणजे त्याने काय मला फरक पडेल का, असं गणपत आपयो स्वामींना प्रश्न विचारतात. सर्वज्ञ म्हणते प्रतिबंधेल पर्याधिक नव्हे. तुमचा जे कुष्ठरोग आहे तेवढ्यावरच थांबेल. ही जर औषधी घेतली तुम्ही तर कुष्ठरोग जिथल्या तिथे थांबेल, परंतु कमी होईल असं नाही, अधिक होणार नाही, वाढणार नाही तुमचा कुष्ठरोग, परंतु कमीही होणार नाही, आहे तेवढाच राहील, असं स्वामी उत्तर देतात. तर अशा प्रकारे हे पाचही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामी गणपत आपयोंचं कुष्ठ स्वतःच्या सामर्थ्याने ठीक का करत नाहीत, नष्ट का करत नाहीत? स्वामी का म्हणतात अनुसरण घेतलंच पाहिजे? आणि हे जे चरित्र घडलेलं आहे हे आपल्या सर्वांसाठी पथदर्शक आहे, मार्गदर्शक आहे. आपण संन्यास घेतलाच पाहिजे. जे काही हल्ली नवीनच एक विचार या मानवा पंथामध्ये प्रचलित होत आहे, काही लोक आपल्या वासनिक मंडळींचा बुद्धिभेद करत आहेत की अनुसरण घेण्याची काही गरज नाही, तर त्यांच्यासाठी हे चरित्र महत्वाचं आहे असं जर कोणी म्हणत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, त्यांना शेअर करा आणि बघा म्हणा. स्वामींनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला संन्यास घ्यावाच लागणार आहे, असं स्पष्ट स्वामींनी सांगितलेलं आहे या चरित्रामध्ये. हे चरित्र तुम्ही प्रमाण म्हणून त्यांना दाखवू शकता, त्यांना तुम्ही शेअर करू शकता हा व्हिडिओ. तर आजच्या सत्रातील एकच प्रश्न आहे, स्वामींनी गणपत आपयोचं कुष्ठ का धाडलं नाही, या मागचं काय कारण होतं? तर आता पाहूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न.
त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांचं नाव. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, अन्य वार्तेपेक्षा निद्रा चांग असं स्वामींनी निरूपण केलं सर्व भक्तजनांना. यामागचं कारण काय होतं, का स्वामी म्हटले अन्य वार्ता करण्यापेक्षा झोपलेलं बरं? या प्रश्नाचं उत्तर असं आहे, अन्य वार्ता जर तुम्ही करत बसलात तर तुमच्या जीवनातील अनमोल वेळ तुम्ही एक वायपट कामासाठी घालत आहात. तुम्ही गप्पा करत आहात म्हणजे साहजिकच आहे, तुमच्या तोंडातून जे गरम वाफ निघत आहे त्यामुळे सूक्ष्म जंतूंची हिंसा होत आहे. ईश्वराचं विस्मरण होत आहे तुमच्याकडून. ईश्वराचं स्मरण होत नाही, विस्मरण होत आहे. म्हणजे तुम्ही ईश्वराला विसरलात आणि अन्य गप्पांमध्ये रत झालेले आहात. म्हणजे त्यामध्ये घाटाच घाटा आहे तुमचा. एकतर हिंसा करत आहात आणि ईश्वराला तुम्ही विसरून गेलेले आहात. म्हणजे घाटाच घाटात तोटाच तोटा. आणि या घाट्यापासून या तोट्यापासून आपला साधक वाचला पाहिजे म्हणून स्वामींनी इथे अन्य वार्तेपेक्षा झोपलेलं बरं असं सांगितलेलं आहे. झोपल्यानंतर किमान तुमचं डोकं तर शांत होईल, पुढचा विधी करण्यासाठी तुम्ही सक्षम तर व्हाल. आणि झोप पण किती घ्यायची, सीमित मात्रामध्ये लिमिटेड झोप घ्यायची आहे. नाहीतर देवाने सांगितलं झोपायला, दुपारचं जेवण केलं, 1 वाजता झोपले, उठले संध्याकाळी 6 वाजता, अशी झोप घ्यायला सांगितलेली नाही स्वामींनी. नाहीतर मग अर्थाचा अनर्थ होऊन जाईल. तर स्वामींनी झोप किती घ्यायला सांगितली, अन्य वार्ता करण्यापेक्षा एखादा घंटा झोपलं तर काय हरकत नाही. नाहीतर बस देवाने सांगितलं झोपायचं, झोपा किती पण, असा अर्थ नाही. तर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: मंदाताई गुंफेकर, तारामावशी पटाईत, नंदकुमारजी डरांगे, प्रकाशजी भडाळे, मीनाक्षीताई पाटील, प्रभाकरजी मुंगल, पंडितजी जावळे, मंगलाताई मेटे, सुभाषजी झाडोकर, निर्मलाताई जावळे, देवानंदजी काकडे, दीपाताई चौके, वृषालीताई गाढवे, लताताई चिपडे, निर्मलाताई फिरके, भूपाळजी साळवे, मेधाताई देशपांडे, विश्वासजी गोवरे, आर्यणजी खिल्लारी, कल्पनाताई साऊरकर, नारायणजी, ज्ञानेश्वरजी महाजन, जिजाताई लिपारे, शालिनीताई राऊत, कमलताई टोणपे, शोभाताई पाटील, अनुपमाताई राऊत, दत्तात्रयजी कानडे, ताराचंदजी इंगळे, ललिताताई कानडे, अरुणाताई वांगे, नंदिनीताई गिरी, राजश्रीताई माने, मुकेशजी भुयार, प्रज्वलजी मेहंगे, दुर्गाताई भावे, दत्तात्रयजी महाले, डॉक्टर सतीशजी उरे, नंदुताई पटाईत, निवृत्तीजी खाडे, संदीपजी मेहत्रे, योजनाताई भरते, श्यामजी पुजारी, सुरेशजी केके, हेमाताई कोकाटे, तुकारामजी खानसुळे, हर्षिकाताई नाखले, अंजनाताई पवार, राजश्रीताई लहाणे, पद्माकरजी लहाणे, रुपालीताई भिसे, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, सुषमाताई पालेकर, अच्युतरावजी अडवे, सोनियाताई गजभिये, दत्ताजी हमरे, गुंजनताई भोयर, नरेंद्रजी मेश्राम, अंजलीताई काकडे, राजारामजी भागवत, भूषणजी गोगावळे, संध्याताई सुरेश, अनिलजी अनिकेतजी भालेराव, दिगंबरजी भालेराव, शोभाताई वाघ, उमाताई खटावकर, सुजाताताई पाटील, एकनाथजी माळी, किसनरावजी जाधव, अनिताताई पाटील, रुपेशजी वैद्य. या सर्व वास्तविक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वांनी अगदी ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि व्यवस्थित उत्तर दिलं. तर आजच्या प्रश्नाचं पण तुम्ही असंच उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये माळेकराचा दृष्टांत स्वामी निरूपण करणार आहेत. टाकळीला स्वामींचा डो विसरून जातो तुपाचा, निवासाहून येता रात्री घोगरगावी स्वान धवण करवणे, हेही चरित्र खूप सुंदर आहे. तर अशा प्रकारे आपण उद्याच्या सत्रामध्ये बरेच चरित्र पाहणार आहोत. आणि आजच्या सत्रामध्ये जे शेवटचं चरित्र झालेलं आहे ते चरित्र कुठलं आहे, सराळ्याचं आहे, हे लक्षात असू द्या. आणि त्या अगोदरचं चरित्र कुठलं आहे, देगावचं आहे. तर डोमेग्रामच्या व्यतिरिक्त 2 गावाचं चरित्र आज झालेलं आहे. देगावच्या ठिकाणी जे काही स्थान आहे त्या स्थानावरचं चरित्र आपण पाहिलं, देवाचं काय लीळा झाली ती, आणि सराळ्याचं जे स्थान आहे त्या स्थानापाशी जे लीळा घडली तेही आपण चरित्र आज पाहिलेलं आहे. सराळ्याचं स्थान सध्या आपल्याला उपलब्ध नाही एवढं लक्षात असू द्या, नाही तर तुम्हाला असं वाटेल की कुठे आहेत स्थाने, नरसिंहाची पट्टीशाळा कुठे आहे आणि सराळेकार गणपती अप्पांचा वाडा कुठे आहे हे पाहत बसणार तुम्ही, तर ते स्थान सध्या उपलब्ध नाहीत, ते तुम्हाला मिळणार नाहीत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो